नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे प्रिया नागराजला भेटायला गेलेली असते. त्यामुळे अर्जुनने आता प्रियाला नागराजला भेटायला गेल्याचं बघितलेलं असतं आणि त्यामुळे प्रियाचं भयानक रूप हे आता अर्जुनच्या समोर आलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे महिपतने नागराजला अडकवण्याचा अजून एक प्लॅन तयार केलेला असतो. तर इथे नागराजच्या धमक्यांना महिपत खूपच जास्त चिडलेला असतो आणि मग इथे महिपतने नागराजची वाट लावण्याचा अजून एक निर्णय घेतलेला असतो. महिपतने अर्जुनला हिंट दिलेली असते. त्याने अर्जुनला सांगितलेलं असतं की मधुभाऊंच्या खुनाच्या मागे जर कुणाचा हात आहे तर तो नागराजचाच हात आहे, हे सुद्धा महिपतने अर्जुनला हिंट देऊन सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात हे आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन महिपतला विचारत असतो की खरं खरं सांग, त्यावेळेला नक्की काय घडलं होतं? नागराजनेच तुला सुपारी दिली होती ना? मग तू नागराज काकाचं नाव का नाही घेतलंस महिपत? नक्की काय कारण आहे ते तू सांगितलंच पाहिजे. कारण अर्जुनला आता वेगळाच संशय आलेला असतो. सायलीचं म्हणणं असतं की तिने साक्षी शिखरेला बघितलं. मग जर साक्षी शिखरे जिवंत असेल तर मग महिपतचं गप्प राहण्याचं कारण साक्षी शिखरे तर नाही आहे ना? कारण का ज्या अर्थी नागराज, प्रिया आणि महिपत साक्षी एकत्र काम करत होते, त्या अर्थी नागराजला सुद्धा माहिती असेल की साक्षी शिखरे जिवंत आहे म्हणून. आणि मग जर ती जिवंत असेल तर मग त्याच्या गप्प राहण्याचं कारण हेच असेल की जर मी नागराजचं नाव सांगितलं तर महिपतला असं वाटतंय की नागराज ही गोष्ट सगळ्यांना सांगतोय की काय, की त्याची मुलगी जिवंत आहे म्हणून. या गोष्टीचा विचार अर्जुन करत असतो आणि तेव्हा तो पुन्हा एकदा तो महिपतला विचारत असतो की खरं खरं सांग की तू नागराज किल्लेदाराचं नाव का नाही घेतलंस? नागराज किल्लेदारानेच तुला रविराज किल्लेदार यांच्या अपघाताची सुपारी दिली होती ना? मग तो गुन्हेगार असताना तू त्याचं नाव का घेत नाही आहेस? स्वतः शिक्षा का भोगतोयस? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपत काहीसुद्धा बोलत नसतो. पण हे सगळं घडत असताना ना प्रेक्षकांनो, इथे आता महिपतने फक्त आपल्या मुलीचा विचार केलेला असतो. तो म्हणतो, काहीही झालं तरी माझ्या मुलीच्या जीवाला धोका निर्माण होता कामा नये. ते मी सहन नाही करणार. माझा जीव गेला तरीसुद्धा चालेल, पण माझ्या मुलीला काही होऊ देणार नाही. आणि तेव्हा इथे आता प्रियाने निर्णय घेतलेला असतो. प्रिया म्हणत असते की त्या नाग्याला भेटायला जायला हवं. पुढे आता नक्की काय करायचं आहे ते विचारायला हवं. कारण का तर इथे साक्षीने प्रियाला सांगितलेलं असतं की कॅफेमध्ये गेलेलो असताना मला तिथे सायलीने बघितलं, पण मला स्पष्टपणे बघायच्या आधी मी तोंडाला मास्क लावला आणि तिथून मी पळ काढला. तेव्हा प्रिया म्हणते, हे बघ साक्षी, तुला आता तुझी काळजी घ्यायची आहे आणि माझी मला. कारण आता आपल्याला वाचवायला नागराज काका नाही आहेत आणि महिपत अण्णासुद्धा नाही आहेत. त्यामुळे यापुढे तुला कुणीही बघणार नाही याची आता काळजी तू घ्यायची. तेव्हा इथे अर्जुन महिपतला विचारत असतो की तुझ्याकडे फोन नाही आहे, मग तू कुणाच्या मोबाईलवरून वकिलाला तुझ्या फोन केलास आणि ती वकील मॅडम तुला इथे भेटायला आली. नक्की विशाखा कोण आहे हे तू मला सांग. माझ्या तरी माहितीत अशी वकील कुणीच नाही आहे. मग तुझी केस घ्यायला नक्की इथे कोण आलं होतं महिपत? त्या व्यक्तीचं मला नाव सांग. तेव्हा महिपत अजूनच घाबरलेला असतो. आता हा अर्जुन सुभेदार माझ्या पोरीपर्यंत पोचतो की काय, अशी भीती आता महिपतला वाटत असते. तेव्हा इथे अर्जुन त्याला खोदून खोदून विचारत असतो की नक्की ती वकील कोण होती जी तुला इथे भेटायला आली होती. तेव्हा प्रेक्षकांनो, महिपत फक्त इथे गप्प राहण्याची भूमिका बजावत असतो. तोंडातून एक शब्दसुद्धा काढत नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भयंकर चिडलेला असतो तो म्हणजे अर्जुन, पण महिपत तरीसुद्धा गप्प. तेव्हा इथे आता प्रिया म्हणते त्या नाग्याला जाऊन सांगायला हवं की ह्या साक्षीला त्या सायलीने बघितले म्हणून. ती सायली आता तिच्या पाठीमागे हात धुवून पडेल आणि जर साक्षी आता पुन्हा सापडली ना तर आमच्या सगळ्यांची वाट लागलीच म्हणून समजा. कारण आता काय होईल, जर साक्षी जिवंत हे समजलं की तो अर्जुन आणि सायली
आणि त्या सावंताची संपूर्ण टीम त्या साक्षीच्या पाठीमागे धावत सुटेल. साक्षी एकदा जेलमध्ये गेली की मग महिपत तोंड उघडणार, महिपत काही तोंड बंद ठेवणार नाही हे जाऊन त्या नाग्याला सांगायला हवं. तेव्हा आता प्रिया जाऊन त्या नागराजला भेटायला जाते आणि म्हणत असते, काका कसे आहात तुम्ही. ती परमिशन घेऊन गेलेली असते आणि तिथे गेल्यानंतर महिपतसुद्धा तिथेच असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो महिपत प्रियाकडे रागाने बघत असतो. तेव्हा ती नागराजला हळूच सांगत असते की साक्षीला सायलीने कॅफेमध्ये बघितलं. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो, हां मग. तेव्हा प्रिया म्हणते, मग काय, जर त्या सायलीने साक्षीला ओळखलं असेल आणि जर तिने अर्जुनला सांगितलं तर दोघेजणं तिचा पाठपुरावा धरतील आणि मग एकदा का ती सापडली ना, ती जिवंत हे जर कळलं तर तिला जेलमध्ये टाकतील. मग आता जर साक्षीला जेलमध्ये टाकली तर तो महिपत अण्णा तोंड बंद ठेवेल का. तो लगेच त्याचं तोंड उघडणार नाही का. लगेच सांगेल की 22 वर्षांपूर्वी जो अपघात घडून आणला होता, तुमच्या सांगण्यावरून घडून आणला होता. तसं बोलायला गेलं तर महिपतची काही चूक नाही आहे. सुपारी तुम्ही दिली होती आणि त्याने ती सुपारी बाबू ड्रायव्हरला दिली होती. त्याचा तसा ह्या केसची काही संबंध नाही आहे, पण तुमचा आहे, कारण सुपारी देणारे तुम्हीच होता. महिपतला 1 मिनिटसुद्धा लागणार नाही तुमचं सत्य सांगायला. तेव्हा त्या साक्षीवरती कुणाचाही संशय जायला नको. तीच आपल्या हुकमाचं एक आहे, तिच्यामुळे महिपतचं तोंड बंद राहणार आहे. सांगेल 22 वर्षांपूर्वी सुपारी देणारे तुम्ही होतात, तर खोटी तन्वी म्हणून मला आणणारे सुद्धा तुम्हीच होतात, हे सुद्धा तो सांगायला मागे पुढे नाही बघणार. आणि महिपत या सगळ्यातून निर्दोष सिद्ध होईल आणि तुम्ही आणि मी आपण दोघेही जण अडकू. कळलं. तेव्हा इथे नागराज म्हणतो, मग आता काय करायचं. त्या सायलीला काही करू नये ना, त्या साक्षीपासून आता डायव्हर्ट कर. तेव्हा इथे नागराजने प्रियाला जबाबदारी दिलेली असते की साक्षीला सांग घरातून अजिबात बाहेर पडायचं नाही म्हणून, जे काही हवं आहे ते सगळं मागवत जा म्हणून घरीच. तेव्हा ती जर कुणाच्या हाती लागली तर आपलं काही खरं नाही हे नागराजला कळलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता साक्षीला पुन्हा एकदा महिपतला भेटायचं असतं. त्यामुळे ती महिपतला भेटायला आलेली असते. लपून छपून ती आता गेटअप चेंज करून आलेली असते. परवानगी मागत असते आणि ती महिपतला भेटायला जाते. तेव्हा महिपतने तिला सांगितलेलं असतं, हे बघ पोरी, कुणावरतीही विश्वास ठेवू नको, कुणी काहीही बोलू दे. ती प्रिया आणि तो नागराज दोघांवरतीही विश्वास ठेवू नको. मी सांगतोय ते ऐक आणि त्यांच्या माणसांवरती सुद्धा विश्वास नाही ठेवायचा. एकटं जास्तीत जास्त एकटं राहणं पसंत कर, पण कुणालाही आजूबाजूला फिरकू देऊ नकोस, असं महिपतने सांगितलेलं असतं. त्यानंतर इथे आता साक्षी निघून जाते. साक्षीने सांगितलेलं असतं की मला त्या सायलीने थोडंसं बघितलेलं आहे. तेव्हा महिपतला खूप मोठा धक्का बसतो. महिपत म्हणतो की आता या अर्जुन सुभेदाराला काहीतरी हिंट दिली पाहिजे, माझ्या मुलीकडून ह्याचं लक्ष डायव्हर्ट केलं पाहिजे. तेव्हा महिपतला अर्जुन जेव्हा पुन्हा विचारत असतो की महिपत आता तरी तोंड उघड, नक्की तेव्हा तुला कुणी सुपारी दिली होती हे तुला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. त्यामुळे आता गप्प राहू नकोस, त्या गुन्हेगाराचं नाव लवकर सांग. तसाही तो इथे शिक्षा भोगतोय, पण त्याने अजून खऱ्या गुन्हेगाराची सुद्धा शिक्षा भोगली पाहिजे. बायकोला त्रास दिला म्हणून तो शिक्षा भोगेलच, पण 22 वर्षांपूर्वी अख्खंच्या अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करायला लावलं होतं, याची शिक्षासुद्धा त्याने भोगली पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. तेव्हा महिपतने सुद्धा अर्जुनला एक हिंट दिलेली असते. तो म्हणतो, हॉस्पिटलमध्ये मधुभाऊ कसे आहेत. त्यांच्यावरती झालेला वार हा खूप मोठा होता ना. नागराज शेठला मारायची सवय नाही आहे, फक्त लोकांच्या सुपाऱ्या देण्याची सवय आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे मधुभाऊंवरती जो हल्ला केला होता तो नागराज काकाने केला होता का महिपत. तेव्हा इथे महिपत आता पुन्हा गप्प बसतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे खरं आहे ना. तेव्हा महिपत म्हणतो, जेवढं बोललं तेवढंच बोलणार, जास्त आता पुढे बोलणार नाही. तेव्हा इथे महिपतने त्याला थोडी का होईना पण हिंट दिलेली असते की इथे नागराजनेच मधुभाऊंवरती सुद्धा हल्ला केलेला आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नागराज विरोधामध्ये अजून एक खूप मोठी बातमी त्याला मिळालेली असते. मधुभाऊंच्या खुनाच्या मागे जर कुणाचा हात आहे तर तो नागराज किल्लेदाराचा आहे, हे आता अर्जुनला समजलेलं असतं. तो सुद्धा गुन्हा इथे नागराजवरती त्याने लगेच नोंदवलेला असतो. कोर्टाची तारीख घेणार
आणि त्या महिपतला तुझ्यासमोर उभं करणार आणि तुझ्या विरोधामध्ये त्याला साक्ष द्यायला लावणार, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा प्रेक्षकांनो, नागराजला आता खूपच जास्त राग आलेला असतो या गोष्टीचा, की अर्जुनला ही गोष्ट कशी काय समजली. तेव्हा तो म्हणतो, काय रे महिपत, तू सांगितलंस का अर्जुनला? तेव्हा महिपत म्हणतो की हवं तर विचार त्याला, मी माझं तोंडसुद्धा उघडलेलं नाही आहे आणि हे सगळं मी का करतोय हे तुला चांगलंच माहिती आहे. 1 मिनिटसुद्धा लागणार नाही. 1 मिनिट तुझ्या विरोधामध्ये अर्जुनला सांगायला 1 मिनिटामध्ये तोंड उघडेन, पण अजूनपर्यंत गप्प ठेवले का? कारण तुलासुद्धा माहिती आहे फक्त माझ्या पोरीचा विचार करतोय मी, तुझा आणि त्या प्रियाचा विचार करत नाही आहे. जेव्हा मी माझ्या पोरीचा विचार करणार नाही ना, त्यावेळेला तुझी वाट लागलीच म्हणून समज, असं इथे आता महिपत म्हणतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपत हे सगळं आपल्या मुलीसाठी सहन करतोय हे आता अर्जुनला माहिती नाही आहे की बाबा साक्षी शिकरे खरोखर जिवंत आहे. तो फक्त एक अंदाज वर्तवला आहे, कारण सायलीचं म्हणणं आहे की तिने साक्षीलाच बघितलं, साक्षी जिवंत आहे असं तिचं म्हणणं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, जेव्हा इथे प्रिया नागराजला भेटायला येते आणि ती नागराजबरोबर बोलत असते, तेव्हा इथे अर्जुनने बघितलेलं असतं की प्रिया ही नागराजला भेटायला आलेली आहे. आणि तेव्हा अर्जुन तिला बोलतानासुद्धा ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा एक गोष्ट लक्षात आलेली असते. प्रियाचं असं म्हणणं असतं की तुम्ही हे जे काही गुन्हे केलेत ना, त्याच्यातून बाहेर पडणं कठीण आहे. महिपतने जोपर्यंत तोंड बंद ठेवले तोपर्यंत तुम्हाला शिक्षा होणार नाही, पण जर त्याने तोंड उघडलं तर मात्र तुमचं काही खरं नाही. तेव्हा अर्जुनला वाटत असतं की याचा अर्थ प्रियाला सगळं काही माहिती आहे आणि जर ही खरी तन्वी आहे तर मग ती नागराजला भेटायला का आली? तिने नागराजला भेटायलाच यायला नको होतं. सिनियरला हे माहिती असेल का? म्हणजे ही तन्वी खरी आहे की नाही? कारण ही जर खरी तन्वी असती तर तिला, तिच्या वडिलांना आणि तिच्या आईला इथे नागराजने मारण्याचा प्रयत्न केला आहे. जर ती इथे आली असती तर नागराजला जाब विचारायला आली असती. ती तर त्याच्याजवळ छान अशी गप्पा मारते, लवकरात लवकर इथून बाहेर काढायला हवं असं बोलते. म्हणजे नक्की ही प्रिया आहे की तन्वी आहे असा विचार आता अर्जुनच्या मनामध्ये आलेला असतो. अर्जुनला कळतं नक्कीच काहीतरी गडबड आहे, ही मुलगी तन्वी असू शकत नाही. आधीपासूनच मला हिच्यावरती संशय होता आणि आता माझा संशय खात्रीतच पटलेला आहे. म्हणजे ही मुलगी इथे ह्या नागराजला भेटायला आले. 22 वर्षांपूर्वी ह्या माणसाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करायला सांगितलं, मारायला सांगितलं. यांच्या सुदैवाने सगळेजण जिवंत राहिले, नाहीतर त्या अपघातामध्ये सगळेच्या सगळे मेले असते तर नागराजचा हेतू पूर्ण झाला असता आणि कुणाला काही कळलंसुद्धा नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुनला आता प्रियाच्या या वागण्यावरती संशय आलेला असतो की नक्की ही मुलगी इथे आता नागराज काकाला भेटायला का आली होती, नक्की काय संबंध होता. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन जेव्हा प्रियाला बघतो तेव्हा प्रिया पूर्णपणे घाबरते. अर्जुन तिला विचारतो, तू इथे काय करतेस? ती म्हणते, काय करते म्हणजे मी इथे माझ्या काकाला भेटायला आली. तेव्हा अर्जुन म्हणतो, काकाला भेटायला आली आहेस? हा काका का अटक केलं आहे तुला माहिती आहे ना? तू नक्की तन्वीच आहेस ना, की तू कुणीतरी फ्रॉड मुलगी आहेस? तेव्हा प्रिया म्हणते, म्हणजे असं का बोलतोयस तू? तेव्हा अर्जुन म्हणत असतो, ज्या माणसाने तुझ्या वडिलांना, तुला आणि तुझ्या आईला मारण्याची सुपारी दिली, त्या माणसाला तू इथे भेटायला आली आहेस आणि लवकरात लवकर इथून बाहेर काढलं पाहिजे. महिपतने तुमच्या विरोधात तोंड उघडलं नाही पाहिजे असं तू म्हणतेस नागराजला. म्हणजे नक्की तू रविराज किल्लेदार यांची मुलगीच आहेस ना, की कुणीतरी फ्रॉड मुलगी आहेस? असा प्रश्न विचारल्यानंतर प्रिया घाबरलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी सिनियरला तुझं नाव सांगणार. सिनियरला मी सांगणार की ही मुलगी इथे नागराज किल्लेदारला भेटायला आली होती आणि तुला इथून लवकर बाहेर काढलं पाहिजे असं सुद्धा म्हणत होती. या मुलीवरती मला संशय आहे. ही मुलगी तुझी तन्वी असूच शकत नाही असं मला वाटतं. हे मी आता सिनियरला सांगणार आहे आणि पुन्हा एकदा मी या गोष्टीचा शोध नक्की घेईन तन्वी, ही गोष्ट तू लक्षात ठेव. नक्की मी शोधून काढेन की तू खरी तन्वी असूच शकत नाही, तू कुणीतरी फ्रॉड मुलगी आहेस. असा संशय आता जो अर्जुनला आलेला असतो तो त्याने प्रियाला बोलून दाखवलेला असतो. प्रिया आता पूर्णपणे घाबरलेली असते. नागराजला इथे भेटायला आल्यामुळे मी स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाडी मारून घेतली असं प्रेक्षकांनो इथे आता प्रियाला वाटत असतं.
तेव्हा प्रिया म्हणते, नाही नको नको अर्जुन, तू प्लीज बाबांना काही सांगू नको. तेव्हा अर्जुन म्हणतो, सिनियरला कळलंच पाहिजे की त्याची ही मुलगी त्याच्याबरोबर कशी वागते आणि तू कशा पद्धतीने नागराज काकाला चुकीच्या गोष्टींमध्ये सपोर्ट करतेस ना, हे सुद्धा त्यांना कळलं पाहिजे, असं अर्जुन सांगतो.